तर आपण बघतोय जालन्यामध्ये धनगर समाजाच्या दीपक बोराडेंचं उपोषण सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ उपोषण स्थळी पोहोचलेलं आहे। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सरकारचं शिष्टमंडळ यावेळेस आंदोलकांशी बातचीत करत आहे। मुख्यमंत्र्यांना यावेळेस फोन करून देण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीसांचा फोन यावेळेस आंदोलकांसोबत झालेला आहे। एसटीतून आरक्षण संविधानिक त्याची वेगळी प्रक्रिया आहे असं फडणवीसांनी यावेळेस त्यांना सांगितलेलं आहे। तर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्या अशी बोराडेंची मागणी आहे। सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्ते बोराडे जे आहेत त्यांना भेटण्यासाठी आलेलं आहे। यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ कशा पद्धतीनं आता उपोषणकर्त्यांना समजावणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दीपक बोराडे यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून यावेळेस प्रक्रिया जी आहे ती सांगितलेली आहे। मागील 10 दिवसांपासून दीपक बोराडे जे ते उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ गिरीश महाजन तसंच पंकजा मुंडे यावेळेस त्यांच्या भेटीला आलेले आहेत। धनगर आरक्षणासाठी यावेळेस हा लढा सुरू आहे। गेल्या 10 दिवसांपासून ते उपोषण करतायत। त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी म्हणून सरकारचं शिष्टमंडळ त्यांची समजूत काढतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।